हाय फ्रेंड्स, आज ना माझ्याकडे ना शिळ्या चपात्या उरल्या होत्या। मग आपण आहे ना त्याच्यासाठी आहे ना लहान मुलांचं स्नॅक्स कसं बनवायचं ते बघूया। मी एक स्नॅक्सची रेसिपी दाखवते, तर तुम्ही बघा। पहिल्यांदा आपण आहे ना याला असं कट करून घ्यायचंय। मस्त असं तुम्ही कोणता शेप द्यायचा तसं देऊ शकता। मी असा शेप देते त्याला, असं कट करून घ्यायचंय। तर ना आपण ह्या चपात्या ना वाया नाही घालवायच्या। असं काहीतरी मुलांना आता रात्रीच्या चपात्या उरल्या तर मुलांना टिफिनवरती असं स्नॅक्स काहीतरी बनवून देऊ शकतो। मस्त असा स्नॅक्स होतो। तुम्ही पण टाइमपास म्हणून असं घरामध्ये बनवून खाऊ शकता। असं चारच्या टायमाला आपल्याला छोटीशी भूक लागते ना, तेव्हा असं बनवून खाल्लं तरी चालतं। तर बघा असं सगळ्या चपात्या कट करून घ्यायच्या। मुलं तर खूप आवडीने खातात। हे माझी मुलं तर खूप आवडीने खातात। तुम्ही पण बनवून बघा आणि मुलांना देऊन बघा, खूप छान लागतं हे बघा मी असं सगळे कापून घेतलेले आहेत। तर आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया। तर इथं मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला। तेल गरम झालेलं आहे, तर आपण याच्यामध्ये हे तुकडे टाकू। दोन मिनिटात होणारी रेसिपी आहे, तुम्हाला काही वेळ पण नाही लागणार। फटाफट आपण सकाळी आहे ना, कधी म्हणजे असं मुलांना आवडलंच तर 2 चपात्या एक्स्ट्रा बनवून सकाळी स्नॅक्स म्हणून त्यांच्या टिफिनवर दिलं तरी चालतं। मस्त लागतं, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, एकदम टेस्टी लागतं। असं आहे ना कडक होईपर्यंत फ्राय करायचंय। मस्त असं कुरकुरीत लागतं हे। बघा मस्त असं कडक झालेलं आहे। आपण याला ताटात काढून घेऊया तेलामधून। मी असं सगळे ताटात काढून घेते। हे बघा मस्त असं फ्राय झालंय, तुम्ही याचा आवाज बघू शकता। मस्त असं कडक फ्राय करून घ्यायचंय आहे ना, मस्त झालंय ना हे बघ। आता याच्यामध्ये ना आपण मसाले टाकूया। इथं माझ्याकडे मॅगी मसाला आहे, तो मी टाकून घेते। इथं थोडासा चाट मसाला टाकून घेते, थोडंसं मीठ टाकते, थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर आणि ह्याला आपण मस्त असं हलवून घेऊया। मस्त असं हलवून घ्यायचं। तुम्ही आवाज बघू शकता कसा खणखण आवाज येतोय। असंच याला फ्राय करून घ्यायचंय। मस्त असं कुरकुरीत होतं, तुम्हाला खाऊन पण दाखवते बघा। हे ना मस्त असं झालेलं आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसं झालंय, काय झालंय ते। चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।